मीरा रोडमध्ये मराठी माणसांचा विराट भव्य मोर्चा। जमावाच्या आक्रोशानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी। मनसे ठाकरेंची सेना एकीकरण समिती सहभागी। शांततेमध्ये निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकावली। सरनाईकांच्या विरोधामध्ये जय गुजरातच्या घोषणांमुळे मोर्चातून सरनाईकांचा काढता पाय। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील कार्यकर्त्यांकडून दादागिरी आणि गुंडगिरी करण्याचा प्रयत्न। मात्र मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही, सरनाईकांचं उत्तर। आंदोलकांनी सरनाईकांना पळवून लावण्यापेक्षा चपलेनं मारलं पाहिजे होतं। ठाकरेंच्या शिवसेनेमधील राजन विचारे यांचा हल्लाबोल तर जनतेकडून राजन विचारेंची कपड्यांसह हकालपट्टी। सरनाईक यांचं प्रत्युत्तर। पोलिसांकडून 8 ते 9 तासात सुटका होताच मनसेचे नेते अविनाश जाधव मोर्चामध्ये सहभागी। मराठी माणसाच्या नादी लागाल तर याद राखा, जाधवांचा मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना इशारा। मनसेचा मोर्चा निघण्याआधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही, मात्र एका पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही। अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईकांची भूमिका। मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या वादात सरकारचे एक पाऊल मागे। परवानगी का नाकारली याबद्दल फडणवीसांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारणा। सरकारच्या दहशतवादापुढे आम्ही झुकणार नाही, संदीप देशपांडेंनी ठणकावलं। तर गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी आम्हाला का नाही, देशपांडे यांचा सवाल। सरन्यायाधीश भूषण गवईंचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार। सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर। सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार फक्त विधिमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गवईंच्या कार्याचे गौरवोद्गार। जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण सांगितली। सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरन्यायाधीश भूषण गवईंना पत्र। मोटू का म्हणाला, शाळकरी मुलांमध्ये वाद। मध्यस्थी करणाऱ्या मित्रावर धारदार शस्त्राने वार। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर परिसरामधील नामांकित शाळेमधील प्रकार। दोन्ही विद्यार्थी ताब्यात। विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधकांकडून सभात्याग। विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही, भास्कर जाधवांचा संतप्त सवाल। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या 4 चाकीची दुचाकीला धडक। अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धस यांच्या विरोधात सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। वाशिममध्ये भर पावसामध्ये बच्चू कडूंची सातबारा कोरा यात्रा सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन। नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेलं पाणी आता कमरेपर्यंत। गोदाकाठावरील मंदिरं अद्यापही पाण्याखाली। भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ बॉम्ब। दक्षिण कोरिया आणि जपानसह जगातील 14 देशांवर 25% आयात शुल्क लादणार। 1 ऑगस्टपासून 25% कर आकारला जाणार।